श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, किती छान काळ होता. तुमच्या कृपेने घरात समृद्धी होती, समाधान होतं, आनंद होता. तुमच्या सेवेच्या निमित्तानं दररोज पुण्यकर्म करायला मिळायचे, दान धर्म करायला मिळायचा. स्वामी, तो काळ, तो दिवस सगळं तुमचीच कृपा होती. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामींची कृपा सदैव राहू दे तुमच्याशी. स्वामी, नित्य नियमाने आम्ही पुण्य केलं, दान धर्म केला, तरीही आमच्या वाट्याला हे भूक का आले? आम्हाला आमचं घर, आमची संपत्ती सगळं सोडावं का लागलं स्वामी? काल बजावलं होतं ना इथे येऊ नकोस म्हणून, मग काल याचाच परत. हे आमचं घर आहे काकू. होतं तुमचं घर होतं, आता ते आमचं घर आहे. तुम्ही हिसकावून घेतलं आमचं घर आमच्याकडून. काकू, कृपा करा आणि आमचं घर आम्हाला पुन्हा द्या काकू. असं नका करू, दया करा आमच्यावर काकू. घर हवंय, माझी एक अट आहे. तुमची कोणतीही अट मला मान्य आहे, पण आम्हाला आमचं घर मिळेल ना हो काकू. हे सगळं विचार करून बोलतेस ना तू? यातले काजू काढून दे, मग देते मी तुला तुझं घर. काकू, हे कसं होऊ शकतं? हे किती गरम आहे. हो, ते कळतंय मला, पण घर हवंय ना तुला? मग यात हात टाक आणि काजू काढून दे मला. हात टाक याच्यात आणि काजू काढ. हात टाक. काय झालं? नाही सापडत आहेत ना काजू? माहिती होतं मला. वीणा, जसं यातून काजू काढणं अशक्य आहे ना, तसं आमच्या तावडीतून तुझं हे घर मिळवणंही अशक्य आहे. तेव्हा पुन्हा पुन्हा इथे येऊन आम्हाला त्रास देऊ नकोस. आता संपलंय सगळं, विसर तू. तुझं घर आता काही तुला परत मिळत नाही. स्वामी आहेत ना, स्वामी नक्कीच मिळवून देतील आम्हाला आमचं घर. मग जाऊन सांग तुझ्या स्वामींना. मी पण बघते तुला ते घर कसं मिळवून देतात ते. स्वामी, विसर आता हे सगळं. शिव शंकर शंभा. स्वामी, श्री स्वामी समर्थ. काय का आमची आठवण काढत होतीस? हो स्वामी, किती दिवसांपासून मी तुमची आठवण काढते.
ज्या दिवशी आम्हाला घराबाहेर काढलं, अगदी त्या दिवसापासून प्रत्येक क्षणी असं वाटलं तुम्ही याल, घर वाचवाल, पण तुम्ही नाही आलात स्वामी. तुम्ही का नाही आलात स्वामी? का नाही वाचवलं आम्हाला? स्वामी, तुम्हाला तर सगळं माहित आहे ना. कसं घडलं, काय घडलं, तुम्ही सांगायलाही नको. स्वामी, हे भोग आहेत का हो आमचे? तुमच्या भक्तावर एवढं ओझं का? स्वामी, कृपा करा आणि आमचं घर पुन्हा मिळवून द्या स्वामी. आमचे भोग संपवा स्वामी, कृपा करा. काय झालं स्वामी? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? मी काही चुकीचं बोलले का स्वामी? शिव शंकर शंभो. पाहिलंस, वादळजन्य परिस्थिती निर्माण झाली, पण ही झाडं उन्मळून पडली का? नाही ना. का? कारण त्यांच्या मुळांनी मातीला घट्ट धरून ठेवलं होतं. मातीला घट्ट कुणी धरलं होतं? झाडांनी स्वतः. अगं, जेव्हा वादळ आलं तेव्हा यांचा आकांत ऐकलास? यांचा आक्रोश ऐकलास की वादळ आलंय आम्हाला वाचवा म्हणून? नाही ना. अगं, मग तुम्ही माणसं जरा संगडागी का आक्रोश करतात, का आकांत करता की वाचवा वाचवा? अरे, प्रयत्न तर करा, लढायची तयारी दाखवा. योग्य वेळी वादळ कसं शंभवायचं आम्ही पाहू की. पण स्वामी, रणजित काका वतनदार आहेत, त्यांच्या हाताशी सत्ता आहे. मग मी एकटी कशी लढू त्यांच्याशी? मी काय आहे त्यांच्या समोर? ते रोपट पाहत यश, लहानसं रोपट आहे, पण वादळात तग धरू नये. आकार महत्वाचा नाही, जिद्द महत्वाची, इच्छाशक्ती महत्वाची. लढायची तयारी दाखव. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. अगं, महाभारतात अर्जुनालाही त्याची लढाई स्वतः लढावी लागली होती. कृष्ण मार्गदर्शनाला होता. शिव शंकर शंभो. काय हो, काही सापडलं का? कधीपासून खोदकाम सुरू आहे?
नाही सापडला अजून. खोदतोय पण खजिना काय हाताला लागत नाही. या खड्ड्यानेच आपला अपमान केलाय. कसं शक्य? त्या विणाकडून आपण हे घर बळकावलं, हे खजिना मिळेल यामुळेच ना. आणि तोच खजिना अजूनही सापडत नाहीये. त्यांची श्रीमंती, त्यांची भरभराट होत होती ती केवळ या खजिन्यामुळेच ना. तोच खजिना का सापडत नाही आपल्याला? हा घरात ना नक्की काहीतरी दड. खजिना असणारच इथे कुठेतरी. आहेच, नक्कीच आहे. याशिवाय एवढी भरभराट झाली का त्यांची? आपल्यापासून काहीतरी लपवतायत ते. आम्हाला मूर्ख समजताय, पण आम्ही मूर्ख बनणार नाही. खणात राहा, बाहेर ये. जोपर्यंत खजिना सापडत नाही तोपर्यंत खणात राहा. श्री स्वामी समर्थ. 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 बघताय ना, त्यांच्या घरातली श्रीमंती, आनंद, समाधान. पैसा अडका आपल्याकडे पण आहे. पण हे असं समाधान कुठे? हे असं हसत खेळत जगणारं कुटुंब कुठे आपल्याकडे? ह्या घरात काहीतरी विशेष आहे. काहीतरी दडलंय इथे. श्रीमंती सोबत अशी शांतता नुसती पैशातून येत नाही. मला वाटतं ही वास्तू आपण मिळवली पाहिजे. हे घर, हे सुख आपल्याकडे हवं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा सदैव राहू दे तुमच्याशी. म्हणजे हे सगळं तुम्ही माझ्यासाठी? होय, तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी. बोला ज्योतिषी बुवा, या वीणाच्या घराचं रहस्य काय? या घरातली माणसं एवढी सुखी कशी? यांच्यावर अशी कोणाची कृपा आहे? या घरावर एक असामान्य तेज आहे. जिथे इतर घरांवर दशा लागते, या घरावर मात्र मला कृपा दिसते. यांचं सुख, यांचं समाधान आणि यांच्या समृद्धीची सारी मुळं दडली आहे इथे. इथे? हो, इथे. कारण शेकडो वर्षापूर्वी याच वास्तूवर भला मोठा खजिना पुरण्यात आला. अमूल्य, दुर्मिळ असं संपत्तीचं मूळ, देवतांच्या नजरेत अगदी सुरक्षित. आणि याच धनाचा सकारात्मक परिणाम होतो या घरावर. इथे या ठिकाणी खजिना? हो, खजिना. अहो, ज्या जमिनीखाली खजिना असतो त्या घरावर कधी दारिद्र्य येत नाही. ही वास्तू म्हणजे सुखाचं घर, हे काय उगीच नाही. ज्योतिषाने इथेच खणायला लावलं होतं, पण खजिना काही सापडत नाही. बघू, खोदत राहू. एक ना एक दिवस नक्कीच सापडेल. सापडायलाच हवा. वीणा पुन्हा घराकडे आली होती. त्यांचे शिव्या शाप तर भोवत नाहीयेत ना, की ज्यामुळे आपल्याला खजिना सापडतच नाही.
कामिनी, आपली गेंड्याची कातडी आहे, गेंड्याची. कोणाच्या शिव्या शापांनी किंवा रडण्यानी आपल्याला काही होणार नाही. आपण हे घर बळकवलं होतं तर एक इच्छा पूर्ण करण्यासाठी, आणि ती इच्छा पूर्ण होणारच, व्हायलाच पाहिजे. खजिना सापडणारच याच भूमीत. किती वेळ लागला, कितीही खोदायला लागलं तरीही पाताळात जाऊन तर लपलेला नसेल ना. सापडेल. रंजित रंजित रंजित, कामिनी कामिनी कामिनी. खोदत राहा, थांबू नका. चल. कोण आहे? अहो, कोणी हाक मारली असेल आपल्याला. हो हो, आवाज मलाही ऐकू आला. कोणीतरी खेळ केला असेल. आवाज आला पण अंगणात तर कुणीच दिसत नाहीये. अहो, दिसत का नाहीये कोणी आहे तर? कामिनी, शांत हो. अहो, कोण असेल? कोणी दिला असेल आवाज? कोणीच का दिसत नाहीये? आम्ही ठरवू तेव्हा तुम्हाला दिसू. कोणाची कुठली गोष्ट साध्य होणार हे तुमच्या कर्मावर आणि आमच्या कृपेवर अवलंबून आहे. कामिनी, काल आपल्याला रात्री कोणीतरी आवाज दिला, तो कोणाचा होता हे लक्षातच आलं नाही. विलक्षण आवाज होता तो. सदैव तेच मनात चालू आहे. काही कळलंच नाही कोणी हाक मारली तर. शिव शंकर शंभो. ठीक आहे, हा हिरा तुझ्या करता आणलाय. स्वामी, स्वामी, हा प्रकाश कुठून आला? नकोय मला हा हिरा. उघडा डोळे. स्वामी, डोळे उघडले पण पण काहीच दिसत नाहीये. सगळीकडे अंधार आहे. स्वामी, मला अंधत्व तर आलं नाही ना स्वामी? स्वामी, अहो, सगळं अंधार आहे. काय होत आहे? का होत आहे असं? शिव शंकर शंभो. अरे, दिवसा प्रकाश आवश्यक असतोच, पण तो अति प्रमाणात झाला तर हानिकारक ठरतो. त्याचप्रमाणे अति स्वार्थही हानिकारक ठरतं. तुमच्याकडे पक्कळ असताना वीणाची संपत्ती लुबाडली, तिचं घर लुबाडलं, हा अतिरेक आहे. जे तिचं आहे तिला परत करा आणि भविष्यात होणारं नुकसान टाळा. स्वामी, आमचं काही नुकसान होणार नाही. मी काहीही परत करणार नाही. विनाश काले विपरीत बुद्धी.
बाळांनो, काय चुकले हे शोधणारे पुढे जातात आणि कुणाचे चुकले हे शोधणारे जिथल्या तिथे राहतात, हे कायम लक्षात ठेवा. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.